नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 38 साईजच्या बाहीचं कटिंग करणार आहोत। आपण अगोदरही अशाच प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला 38 साईजचं कटिंग नाही आहे। हा जो ब्लाऊज आहे तो आपला 38 साईजचा ब्लाऊज आहे, त्यासाठी आपल्याला हे कटिंग करायचं आहे। 38 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला बाहीचं जे आहे ते कटिंग करायचं आहे। तर तुम्ही कुठल्याही साईजचं बाहीचं कटिंग करताना हा समोरचा पार्ट घ्यायचा। समोरचा पार्ट घेऊन तुम्ही बाहीची कटिंग केली तर तुमची बाही कटिंग कधीही कुठेही चुकणार नाही, परफेक्ट येईल। ती कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला इथं व्यवस्थित असं सांगणार आहे। तर हा पार्ट आपल्याला कधी उपयोगाला येणार आहे, तर बाही रुंदीसाठी उपयोगाला येणार आहे। तर ह्याचा तिरका मुंडा मोजून आपण परफेक्ट असं बाहीची रुंदी ठरवणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर ही बघू शकता तुम्ही, मी अगोदर 34 साईजच्या ब्लाऊजसाठी बाही कटिंग केलेली आहे। तुम्ही ह्या बाहीचे आकार बघू शकता। अशा पद्धतीने आपल्या बाहीचं कटिंग होतं। परफेक्ट असे आकार आहेत, दोन्ही पार्ट आपले एकदम परफेक्ट आकार आलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला आकार देता येत नाहीत, प्रॉब्लेम येतात बाही कटिंग करताना। ही बघू शकता तुम्ही, बाहीचा आकार किती एकदम व्यवस्थित आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार तयार करून घ्यायचा आहे। तर 38 साईजच्या ब्लाऊजसाठी आपण आता बाहीचं कटिंग बघूया। तर तुम्ही कुठल्याही इंचाची बाही, कितीही इंचाची बाही कट करू शकता। 38 साईजसाठी तुम्ही अशाच पद्धतीने बाही रुंदी घेताना जर प्रॉब्लेम येत असतील तर अशा पद्धतीने बाहीची रुंदी घ्या। 38 साईजचा ब्लाऊज आहे आपल्याला। सुरुवातीला तुमच्या बाहीची उंची तुम्हाला इथं ठरवायची आहे किती आहे, म्हणजे तुमच्या ब्लाऊजच्या उंची ब्लाऊजनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार। तर इथं बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे आपला। बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर मार्जिन आपण 1.5 इंच घेत असतो। तर मार्जिन इथं घेतलेलं आहे मी 1.5 इंच। त्याच्यानंतर आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे 3 इंच। तर तुम्ही तुमच्या मापानुसार उंची घ्यायची आहे 3 इंच आपण इथं बाहीची उंची घेतलेली आहे, बरोबर। तर त्याच्यानंतर आता आपण वरतीही आपण अशाच पद्धतीने 1.5 इंच घेऊन बॉक्स करूया। 1.5 आणि 3 म्हणजे इथं आपण 4.5 इंचाला मार्किंग करायचं आहे क्लिअरली। आणि आपल्याला हात बॉक्स तयार करायचा आहे सुरुवातीला। आता आपल्याला बाहीची रुंदी घ्यायची आहे। तर बाहीची रुंदी घेताना आपण हा मार्जिनचाही बॉक्स वेगळा सेपरेट मार्किंग करू, म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल उंची आणि मार्जिन कोणतं आहे। तर हे बघा, आता आपलं हे मार्जिन आहे, ही बाहीची उंची आहे तयार। तर आता आपल्याला 38 साईजचा ब्लाऊज आहे। तर नेहमी आपण काय करतो, छातीचा चौथा भाग जो असतो तो बाही रुंदीसाठी घेत असतो। तर बऱ्याच जणींना प्रश्न असतात, तर तसं आमच्या लक्षात राहत नाही। तर बघा, आता आपल्याला हा पार्ट घ्यायचा आहे। हा पार्ट घेतल्यानंतर ह्याचा तिरका मुंडा जो आहे तो आपल्याला बघायचा आहे किती आहे तो। हा पार्ट आपण साईडला ठेवूया आणि हा पार्ट बघूया। तुम्ही तुमच्या ब्लाऊजचा जो भाग कट केलेला आहे तो घ्या आणि हे बघा, हे असं क्रॉसमध्ये मार्किंग करा। बरोबर आपल्याला जितकं येईल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, इथपर्यंत आपलं 9 इंच आलेलं आहे। हा लास्ट सेंटर आहे आपला, इथला क्रॉस बघू शकता तुम्ही। हे क्रॉस इथं आणि इथं असं क्रॉस ठेवायचं आहे। हे किती आलेलं आहे आपलं, तुम्हाला क्लिअरली दिसत असेल, 9 आलेलं आहे। 9 आलेलं आहे, तर ह्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं। म्हणजे आपण जर छातीचा चौथा भाग जर घेतला तर 9.5 घेतो। आणि हे पण किती आलेलं आहे आपलं, 9 अधिक अर्धा बरोबर 9.5। तर तुम्ही मुंड्याचे आकार देताना जर थोडंफार एखाद्या मुंड्याला आपण जर खोलगट जर आकार नाही दिला तर तुमचं इथं 8.5 इंचही येऊ शकतं। म्हणजे मुंड्याचे आकार तुम्ही असा व्यवस्थित असा गोलाकार नाही दिला, एखाद्या वेळेस मुंडा जर कमी असेल आपला, एखाद्याच्या ब्लाऊजची उंची भरपूर अशी कमी असते आणि त्यावेळेस तुमच्या ब्लाऊजची उंची जर कमी असेल तर मुंडा थोडाफार वरती जाऊ शकतो। त्यामुळेच तुम्ही काय करायचं आहे, जेवढ्या तुमच्या हा आकार येईल ह्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच किंवा 1 इंच मिक्स करा, म्हणजे जेणेकरून आपला छातीचा चौथा भाग येईल इतपत आपल्याला हे तयार झालं पाहिजे, म्हणजे तुम्हाला बाहीचं कटिंग तुमच्या बरोबर येईल। तर मी जो पॉईंट सांगितलेला आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या तो बरोबर लक्षात येईल। एखाद्या वेळेस आपण ब्लाऊजचा मुंडा कमी घेतो, कारण त्या ब्लाऊजची हाईट कमी असते। हाईट कमी असल्यानंतर आपल्याला साईजनुसार जो मुंडा घेतो आपण, तो घेतल्यानंतर त्यांना खाली येतं, ते ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। त्यामुळं कधी कधी आपण तो मुंडा कमी घेतो। त्यावेळेस ज्यावेळेस आपण मुंडा कमी घेतलेला असतो त्यावेळेस हा जो आकार आहे तो आपला 8.5 इंच येऊ शकतो। त्यावेळेस तुम्ही ह्या पद्धतीनं त्यामध्ये 1 इंच मिक्स करा। आता आपलं किती आलेलं आहे, 9 आलेलं आहे। तर आपण त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलेला आहे, म्हणजे 9.5 इंच आपण इथं बाहीची रुंदी घ्यायची आहे। तर 9.5 इंच आपण इथं बाहीची रुंदीला मार्किंग केलेलं आहे। आणि हा आपण 9.5 इंचाचा बॉक्स अगोदर तयार करायचा आहे।
9.5 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर आता आपल्याला 3 इंचाच्या बाहीसाठी कॅप हाईट जे आहे ते आपल्याला इथं 1.5 इंच घ्यायचे आहे। तर उंचीनुसार आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे। 1.5 इंचला आपण मार्किंग केलेलं आहे। ज्या ठिकाणी आपण 1.5 इंच घेतलेलं आहे तिथंच खाली आपण 2 इंच एक मार्किंग करायचं आहे। इथं आपण 2 मार्किंग करायचे आहेत, एक मार्किंग 1 इंचाला, एक मार्किंग 2 इंचाला। तर सुरुवातीला आपल्याला ह्या 2 इंचाच्या पॉईंटपासून आकार द्यायला सुरुवात करायची आहे। तिथं आकार देताना हे 1 इंचापासून आपण गोलाकार घ्यायचा आहे आणि आपण अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आहे, बरोबर। तो आकार दिल्यानंतर दुसरा आकार देताना आपल्याला इथंच 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। 2.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आतल्या बाजूला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे, बरोबर। आता आपल्याला दुसरा आकार देताना आपल्याला काय करायचं आहे, ह्या 1 इंचापासून आपल्याला ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे आणि इथं आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। म्हणजे आपल्या बाहीचं हे दुसरा जो आपला समोरचा आकार असतो तो आपल्याला इथं हे घ्यायचा आहे। हा आपला मेन आकार आहे। ही जी लाईन आहे ती आपली थोडीशी बाहेर गेलेली आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या बाहीला आकार द्या, म्हणजे तुमच्या बाहीचे आकार जे आहे ते बरोबर येतील। हे दोन्हीच्या मधलं अंतर आपल्याला 1.5 इंच पाहिजे आहे। 38 साईजचा ब्लाऊज आहे तर दंड घेर आपला इथं 6.5 पावणे 7 इंच येऊ शकतो। मार्जिन आहे 1.5 इंच आणि हे क्रॉसमध्ये आपण मार्किंग करायचं आहे। हे आपलं दंड घेर प्लस शिलाई मार्जिन आहे आणि हे आपलं उंची प्लस मार्जिन आहे। तर ह्याच्यामध्येही बऱ्याच जणींना कन्फ्युजन होतं। ब्लाऊजमध्ये जेवढं मार्जिन घेतलेलं आहे ते तुम्ही इथं घ्यायचं आहे। तर बऱ्याच जणींना प्रश्न पडतात शिलाई मार्जिन किती घ्यायचं। हे शिलाई मार्जिन आहे आपलं, आता जे आपण घेतलं दंड घेर टाकला आणि वरती जे घेतलेलं आहे ते शिलाई मार्जिन आहे। बाहीला फिटिंग करते वेळेसचं मार्जिन हे आहे आणि हे आपण बाही जे फोल्ड करतो अर्धा इंच इथं शिलाईमध्ये जातं आणि आपलं 1 इंच जे उरतं ते आपण हात शिलाईसाठी आतमध्ये फोल्ड करतो तो भाग आहे। तो पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। आता कटिंग करताना आपण क्रॉस जो भाग आहे आपला तो कट करा, 2 इंचापर्यंत कट करायचं। त्याच्यानंतर आपल्याला बाहेरचा आकार जो आहे तो कट करायचा आणि मग आपल्याला हा पेपर उकलून घ्यायचा आहे आणि मग आपण हा आकार कट करायचा आहे। बघू शकता ह्याही बाहीचे आपले आकार जे आहे ते व्यवस्थित आलेले आहेत। अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या बाहीचं कटिंग करा, तुमचे बाहीचे आकार जे आहे ते व्यवस्थितच येतील, कुठेही काहीही प्रॉब्लेम होणार नाही। हे आपले असे आकार आले पाहिजेत। हा आपला 38 साईजचा ब्लाऊजसाठी बाहीचं कटिंग आहे। बाही आहे ते आपली 3 इंच बाही आहे, मार्जिन आपण 1.5 इंच घेतलेलं आहे। हे जे मार्जिन आहे ते दंडघेरमधलं मार्जिन आहे आपलं। तर अशा पद्धतीने आपण इथं फक्त बाही रुंदी काढताना आपल्याला अडचण येत असेल तर त्यावेळेस तुम्ही तिरका मुंडा घ्यायचा आहे। कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, तिरका मुंडा घ्यायचा आणि बाहीचं कटिंग करायचं, म्हणजे तुमची बाही आहे ती कधीही कमी पडणार नाही, कुठेही काही प्रॉब्लेम येणार नाही। नक्की एकदा अशाच प्रकारची बाही कटिंग बघा, म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पॅटर्न जर हवे असतील तर आपल्याकडं पॅटर्नही अवेलेबल आहेत, ते तुम्ही घरबसल्या मागवू शकता। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।